मराठ्यांचं असं आहे, लढाईला उतरलं तर मरायचं, नाही तर विजयाचा टिळा लावलाय. मी हटत नसतो. तुम्हाला सांगतो, पुढच्या मॅटर मध्ये मग आरक्षणाचा विषय ती द्या. तुम्ही जर मला असाच छेडायचा प्रयत्न करता तर मी पुढच्या सुद्धा मॅटर मध्ये पडून सगळ्या मी मरायला भेट नाही. पाटील तुम्ही म्हणताय की वारंवार समाज निर्णय घेईल, समाजानं आता निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत, लोकसभेसोबत वाराणसी ते गोव्यापर्यंत ते गुजरात पर्यंत उमेदवार उभा करणार आहे. आणि समाजानं जर असा निर्णय घेतला तुम्हाला उभं करायचं तर तुमचा निर्णय काय असणार? नाही, कारण खरंच सांगतो मी, माझा मार्ग नाही, परंतु मी मायबाप समाजाला मानतो. समाज माझा मालक, मी समाज. आणि हे मात्र खरंय की ते पार गुजरात पासून ते काय तिथपर्यंत फॉर्म भरणार महाराष्ट्र, हे मात्र खरंय. आणि तो समाजाचा निर्णय माझा नाही, मी मालक नाहीये समाजात. मुलगा म्हणून समाजाला म्हटलं तर तुम्ही उभा राहा लोकसभेला. नाही, राजकारण माझा मार्ग. त्यातलं आपल्याला जे कळत नाही ते नाही. तर मग आता इतकं मला त्यांच्याविषयी समजा फडणवीस साहेबांनी एवढा द्वेष मराठ्यांचा, मग मी बी द्वेष करणारच ना, मी म्हणणार नाही ना. मग बघतो ते राजकारण मार्गच नाही. बोलायचं म्हणून मी बोलत नाही, विरोध केला तरच करतो. फक्त त्यांनी हे षडयंत्र फडणवीस साहेबांनी थांबावे. त्यांचं आमचं शत्रुत्व नाही. पुढे व्हिडिओ व्हायरल कर, रेकॉर्डिंग व्हायरल कर, ते डबडे 2-4 नेऊन बसव, त्यांना बोलायला लाव. हे असे गचपाणी गुचपाणी करून सापडून आणतात. 10-5 रुपयासाठी विकणारे लोक हे. एवढा मोठा करोडोचा समाज आहे, त्यांचा कशाला अपमान करून अंगावर घेता फडणवीस साहेब? हे सगळं बंद करून टाका. तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो, गोडी गुलाबीनं आपण हे आंदोलन हाताळा आणि आमचं आहे ते आमचं आरक्षणाचा विषय मार्गी काढा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. तुम्ही चिडचिड करा, जास्त फसता. तुम्ही शोधून बघा, तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे तुमच्या अंगलोट आले, तेवढे. पण आता जो डाव टाकला आंबेडकर साहेब मध्ये तो सुद्धा तुमच्या अंगलोट येणार, बघा येतोय का? पाटील असं बोललं जात आहे की म्हणजे मराठा आंदोलकांच्या आडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा. नाही, हे सुद्धा डोक्यात नाही. कोणाला करायचं आणि काय करायचं? मराठीच उभं राहायला लागलेत म्हणतात, मराठीच फॉर्म भरणार येतात. तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही, दुसऱ्याला करायचं. दुसरे शहाणे नाही तर हे बी शहाणे नाही. आपली प्रखर भूमिका ते कोणते शहाणे? त्यांनी बी इतके कार्यक्रमात लावला ना आमचा. सांगतो ना एकच उदाहरण तुम्हाला. समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग दुसऱ्याला करायचं. अहो, त्यांनी ठराव केलेला आहे सर्वपक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसाचा दिलेला आहे. ते तरी कोणत्या धडाचे? त्यांच्या ठरावाचं काय झालं? विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं? कोणतं? जे आमचं कोणी चांगलंच करत नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आज त्या कॅबिनेट द्यावी. हेच मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नसते. त्यांचं आमचं शत्रुत्व नाही. पण नाही दिलं आणि तुम्ही 8 वेळेस शिरली, गुन्हे दाखल करीन, ते चाळे करीन, तसले ते रडके चाळे. मी गुन्हे दाखल करीन, बाया माणसाला गुतवीन, जेसीब्या गुतवीन, तुझी SIT चौकशी करीन, पुढे क्लिपाचा आणि पुढे काय ते डुप्लिकेट मुटके जोडी, तुला जेलमध्ये टाकील, किंवा आणखीन काही काही प्रकार ते 10-15 बशिलेत, आणखीन 20 जण राहिलेत मीडियात बोलला. हे ट्रॅप आहे. त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाही. किंवा फक्त डाव आहे त्यांचा. किंवा आत्ताचा बी डाव आहे गुन्हे दाखल करायचा 10% आरक्षण घेण्यासाठी. आम्ही घेत नाही ते. फडणवीस साहेब, तुम्हाला प्रामाणिक सांगतो, तुम्हाला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करून गॅजेट तिन्ही घ्यावं लागणार आहे. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी. तुम्हाला वाटत असं सत्ता माझ्या हातात आहे, सत्तेचे पुढे शानपण चलत नाही, चालतं. आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे. जर राजकारणात लागलं तर ते संपी द्या, असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते. ते मोडून काढणार आहेत आम्ही. राजकारणी नाही संपित. राजकारणी जर जनतेच्या मागे लागलं तर जनता संपली. ही रूल बदलणार आहेत आम्ही 100%. आता पुन्हा कोणाला संपवणार? कोण टार्गेट होते तुमच्या? माझ्या समाजाच्या कोण येते मला आधी बैठकीतून बघा. संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करी. संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ होणे कुंकडं नको न्यायचं. ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भाषेत बोलता जाता काय तिकडं कार्यक्रमाचं ही करतो. कार्यक्रमाचा अर्थ वेगळे. त्याला वाटतं कार्यक्रम मार्क पागल, तसा अर्थ नाही. आमच्या लेकरांचं मराठ्यांच्या पोरांचं जर तुम्ही वाटोळ करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या देणे गेलं. आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्यांचा सत्य, आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं. आपला जीव कशा ते आरक्षण, आणि यांचा राजकारण्यांचा जीव असतो सत्य. यांना सत्ता नसली तर करमत नाही. हे मृत असल्यासारखे होते. सत्ता नसली, त्यांना जिवंत राहायचं असलं तर यांच्या पुढे एकच पर्याय असतो, गुलाल कपाळाला लावून घेणे. आणि मराठ्यांच्या पोराच्या अंगाला जर कपाळाला हे गुलाल लागून देणार नसले आरक्षणात, यांच्या डोक्याला किड्यांना पार आयुष्यभर लागू द्यायचा. पाटील, SITची चौकशी समितीची नियुक्ती झालेली आहे, मात्र ते जे अधिकारी आहेत
त्यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरोप करण्यात आलेला आहे की या अधिकाऱ्यांची कारकीर्द ही चांगली नसल्यामुळे मुद्दा म्हणून तुमच्या विरुद्ध अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. माझं त्याच्याबद्दल काय मत? दूध का दूध पाणी पाणी होऊन द्यावं करावी, कारण जो भेटू केलेला असल्यावर तो म्हणत असतो नको आपली इच्छा करावं, कारण कुठंच आपण कोणाचा रुपये बी नाहीये, कोणत्याच्या प्रकरणात हात नाही, पाय बी नाही आणि मी बी नाही, समाज बी नाही. त्यामुळे ती बिनधास्त त्यांनी करावं, पण सगळीच व्हायला पाहिजे. ज्यांना फडणवीस साहेबांनी बक्षिशी दिली, आमच्या आई बहिणीचे त्यांच्या आई बहिणीच्या बद्दल त्यांनी सभागृह डोक्यावर घेतलो, आम्ही दिलगिरी व्यक्त करून सुद्धा, पण आमच्या आई बहिणीचे डोके फोडले, त्यांच्या चिंदाडे केल्या. ज्या अधिकाऱ्यांना त्यांनी निलंबित केलं होतं त्याला बक्षिशी दिली, बक्षीस वरती सगळ्यांना त्यांच्या व्हावा. ते जवळपास 300-350 पेक्षा जास्त येते, तेही सगळे कायमच्या घरी जावं. जे जे आहे ना ते क्लिअर व्हावा. त्यांच्या पंचमंत्र्यांना आदेश दिले तेही त्याच्यात यायला पाहिजे. गृहमंत्र्यांनी का आदेश दिले लाठीचार्जच्या अंतरवालीच्या, तेही चौकशी मग यासाठी व्हायला पाहिजे. गृहमंत्र्यांची सुद्धा त्याच्यात काही आमदारही होते, काही मंत्री पण होते. त्या दिवशी SP DYSP तहसीलदार ADM त्यांच्या टच मध्ये होते काय करायचं म्हणून. एक मंत्री विमानानं डायरेक्ट इथे येणार होता, पण कोणीतरी इथून सांगितलं का आम्ही ते हातळून घेतो, काळजी करू नका तुम्ही. ते येणार होते तोडगा काढायसाठी, येऊ दिलं नाही. म्हणजे त्यांनाही माहित होतं की हल्ला करून घ्यायचा आहे मला, आणि त्यांनी तो हल्ला करूनच घ्या. त्याच्यात त्यांचेही मंत्री येत होते, ती बी बरोबर व्हायला पाहिजे. कारण त्या मंत्र्यांनीच मला सांगितलेलं चुकीची माहिती दिली मला, यांनी मला. मी निघालो आणि हातळून घेतो म्हणले, हल्ला करून घेतला. तेच मंत्री म्हणलेला आहे. ते होत नाही यासाठी द्या सगळं होते. 7-8 मंत्री होती तो मला टाकेन मध्ये अहो सगळ्यांना माहिती यांचा अहवाल तयार झाला. दादा मी या पत्रकार परिषद प्रामाणिक आणि सत्य बोलतो. ह्यो अहवाल आधीच बनलेला आहे, आधीच तयार झालेला SITच्या आधीच. फक्त हे नाटक SITच, हे फक्त नाटक आहे. यांनी अहवाल बनवलेला आहे गुतवायचा. त्यामुळे मी गुताला भेट नाही. बदनामी केली तुम्ही, रेकॉर्डिंग त्याला भेट नाही. मी पण माझ्या जातीपासून फडणवीस साहेब फुटू शकत नाही. ही तुमच्यातली आयुष्यातली मोठी चूक असणार बदनामी करून. पाटील समाजाकडून एक मागणी केली